काही शब्द न बोलता सुद्धा प्रेम कसं व्यक्त करावं ना हे प्राण्यांकडून शिकावं. दरवेळेस गावी गेल्यावरती माझी संध्याकाळ काहीशी अशी असते. काय आजी डोळे काय म्हणतायत, बरे आहेत का? तुम्हाला आठवण आलती का माझी? लय आठवण आलती बाई. आज मी 1.5 महिन्यांनी गावाला आली आहे आणि शंभू बघा किती खुश आहे. सारखा माया करतोय, माझ्या जवळ येतोय. काय रे ओ ग किती लाडाला आलाय. किती 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 माया येते तुला. हो कोण आलंय? काय म्हैस तर म्हणत असेल रोज पुण्यात दूध खाती. दूध खाताना तरी माझी आठवण येते का नाही? पण हो, मला खूप खूप आठवण यायची आणि मी सुद्धा खूप तरसत होते सगळ्यांनाच भेटायला. कशी आहे? जगामध्ये खूप लक्झरी गोष्टी आहेत, पण प्राण्यांच्या आजूबाजूला असण्यात एक वेगळंच सुख आहे. हा मला तरी खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे आमची गाय, म्हैस, कुत्रा म्हणजे जे नाही ते सगळे प्राणी मला आवडतात आणि लवकरच तुम्हाला इथे घोडा पण दिसेल. हो की नाही? हा. मुक्या जनावरांमध्ये खूप इमोशन्स असतात. माणसांना जीव लावण्यापेक्षा प्राण्यांना जर असे जीव लावला ना, त्यांच्याकडून 100% प्रेम नक्कीच मिळतं आपल्याला. आता मी लावून जाते. ये ये आता कळलं असेल तुम्हाला की माझी किती अटॅचमेंट आहे या सगळ्यांसोबत आणि का मला सारखं गावी जाऊशी वाटतं. खूप दिवस जर यांना भेटले नाही ना कसं तरी होतं आणि असं होतं की कधी जाती आणि सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करतीये. नक्कीच जनावरांकडून आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तुमच्याकडे कोणता पाळीव प्राणी आहे कमेंट करून मला नक्की सांगा.